रायगड जिल्ह्यासह राज्य आणि देशभरात मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात सर्वत्रच नवरात्र उत्सव साजरा होतोय। अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या सुधागड तालुक्यातील पाली येथील ओसवाल प्लाझामध्ये एकमेव श्री संतोषी मातेचं मंदिर उभारलंय। शकुंतला मोहन ओसवाल यांनी तब्बल 20 वर्ष उपवास आणि तप असं मोठ्या भक्तिभावाने श्री संतोषी मातेचं नियमित व्रत केलंय। त्यातूनच मंदिर उभारणीच्या कामात उद्योजक मोहन ओसवाल यांना यश आलं असल्याचं बोललं जात आहे। सन 2013 सालापासून नवरात्र उत्सवाची सुरुवात या ठिकाणी झाली। पालीतील याच ओसवाल प्लाझामध्ये घटस्थापनेपासून नवरात्र उत्सवाची मोठी धूम पाहायला मिळतीये। श्री संतोषी माता मंदिरात अत्यंत भक्तिमय वातावरण दिसून येत आहे। या मंदिरात अतिशय सुंदर आणि रेखीव देवीची मूर्ती विराजमान असून या देवीचा महिमा अपार असल्यानं दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात। या मंदिरात दैनंदिन पूजापाठ, आरती, प्रसाद आणि रात्री नवरात्र उत्सवानिमित्त नृत्य, दांडिया, गरबा असे कार्यक्रम पार पडतात। लहान थोर, तरुण, आबालवृद्ध सारेच मोठ्या उत्साहानं या सणात सहभागी होताना दिसतात। या ठिकाणी विविध सांस्कृतिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, संगीत खुर्ची, होम मिनिस्टर, पैठणी असे कार्यक्रम पार पडतात। महिलांना गरबा नृत्यात सहभागी होता यावं यासाठी सामूहिक भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। एकूणच नवरात्र उत्सवात सारेजण एकत्र येतात आणि या निमित्तच एकता, बंधुत्व आणि मैत्रीभाव जपला जातोय। सारे गुण्यागोविंदानं आणि सुखानं एकोप्याने राहावेत, सर्वांना सुखवैभव आणि मांगल्य लाभावे अशीच प्रार्थना श्री संतोषी माता यांच्या चरणी भाविक भक्तगण करताना दिसतायत। सर, काय सांगाल, ओसवाल प्लाझामध्ये नवरात्र उत्सव धुमधडाक्यात साजरा होतोय, देवीची प्रतिष्ठापना केलेली आहे, कसा आहे हा उत्सव? नमस्कार, माझं नाव अजित कुमार राजाराम जाधव, मी ओसवाल प्लाझा 7 मध्ये राहतो। आपल्या या ओसवाल प्लाझामध्ये संतोषी मातेसाठी आपण नवरात्र उत्सव सोसायटीमध्ये मोठ्या आनंदाने, उत्साहाने, सर्वांच्या एकोपीने साजरा केला जातो। सन 2013 रोजी या नवरात्रची स्थापना झाली आणि येथे सर्वप्रथम नवरात्राची मुख्य कमिटी आणि त्याच्या अंडर सांस्कृतिक कार्यक्रम, भोजन कमिटी तसेच विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी कमिट्या नेमल्या जातात आणि प्रत्येकावरती स्वतःहून जबाबदारी घेतली जाते आणि प्रत्येकजण आपल्या घेतलेली जबाबदारी 100% कशी पूर्ण होईल यासाठी बहुमोल सहकार्य करत असते। येथे नवरात्रामध्ये संतोषी मातेच्या इथे गरबा खेळण्यात येतो। गरब्यासाठी सर्व लोक इथे जमा होतात आणि लहान मुलांसाठी आणि आपल्या सोसायटीतील मुलांसाठी आनंद निर्माण व्हावा यासाठी येथे विविध निरनिराळ्या स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, फनी गेम्स तसेच महिलांसाठी संगीत खुर्ची आणि होम मिनिस्टर, पैठणी हा खेळ इथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। जवळजवळ 12 वाजेपर्यंत सर्व लहान मोठ्यापासून, थोरा मोठ्यापासून सर्व लोक आपापल्या वयाचं भान विसरून, एकोप्याने विसरून इथे उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। आणि या संतोषी मातेच्या मंदिर स्थापना 2015 साली माननीय आपले मोठे उद्योगपती पालीचे मोहन शेठजी ओसवाल यांच्या हस्ते येथे निर्माण करण्यात आलं। त्यामुळे एक नवीन ओळख आमच्या ह्या ओसवाल प्लाझाला मिळाली आणि हा संतोषी मातेचा एवढा सगळ्यांना एवढं त्याचा कृपा आशीर्वाद आहेत की त्याचं दर्शन घेतल्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही आणि अशा प्रकारे हा सण आमच्या ओसवाल प्लाझामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। यावर्षीचे अध्यक्ष माननीय आपले शिवाजीराव केंद्रे तात्या आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली 9 दिवस भोजन, म्हणजे महिलांना लवकरात लवकर खेळायला यावं, गरबामध्ये आनंद घेता यावा यासाठी 9 दिवस सर्वांच्या सहकार्याने भोजन व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे आणि याचा आनंद पुरेपूर घेऊन दांडिया, रास, गरबा विविध खेळामध्ये लोक आनंदाने सहभाग होऊन आपापल्या परीने एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने सण साजरा करतात। धन्यवाद। मॅडम, काय सांगाल, कशा पद्धतीनं नवरात्र उत्सव असतो आपल्या इथे ओसवाल प्लाझामध्ये? काय नाव तुमचं? माझं नाव आहे वैभवी विद्यानंद अधिकारी। मी इथे ओसवाल प्लाझा 1 नंबर बिल्डिंगमध्ये राहते। आमच्या इथे सन 2013 पासून नवरात्र उत्सव साजरा केला जातो। मोठ्या भक्तिभावाने सगळे 8 बिल्डिंग आहेत, जणू काही अष्टविनायकच असे आमचे 8 बिल्डिंग आहेत आणि 8 बिल्डिंग आम्ही 2013 पासून साजरा करतोय। पण श्री मोहन शेठ ओसवाल यांनी 11 जून 2015 साली संतोषी मातेचं मंदिर स्थापन करून आमच्यावर जणू कृपाच केलेली आहे आणि या संतोषी माते मंदिराचं पूजा अर्चा श्री साठे काका सर हे आमचे दर रोज सकाळी संध्याकाळी पूजा अर्चा करतात आणि मोठ्या भक्तिभावाने आम्ही 9 दिवस सगळी 8 बिल्डिंग एकत्र येऊन मोठ्या आनंदाने, उत्साहाने हा सण खूप मोठ्याने साजरा करतो।
सगळेजण याचा आस्वाद घेतात. आता ह्या वर्षी तर 9 दिवस जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून आमच्या ह्या बायका आहेत त्यांना आरती करायला आल्यानंतर जेवणाचा आस्वाद घ्यायचा आणि लगेच नाचाचा गरबा नृत्य खेळाची लगेच सुविधा त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल मी सर्व नवरात्र उत्सवानिमित्त त्यांचे आभार मानते. आमचे मुळे डॉक्टर आहेत, आमचे महामुनी सर आहेत, आमचे धारप काका आहेत. हे मोठ्या भक्तिभावाने खूप लवकर येऊन सगळं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कशी सगळी सामील होतील याचं सगळं ते नियोजन करतात. दादा काय सांगाल, कशा पद्धतीनं नवरात्रोत्सव साजरा होतो ओसवाल प्लाझामध्ये? काय नाव आपलं? माझे नाव अजित कुमार राजाराम जाधव. मी ओसवाल प्लाझा क्रमांक 7 मध्ये राहतो. जय संतोषी माता. आमच्या इथे संतोषी मातेच्या कृपेने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने आनंदाने सर्वांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथे नवरात्रीच्या निमित्ताने प्रथम मुख्य कमिटी, त्याच्याखाली सांस्कृतिक कमिटी, नंतर क्रीडा समिती, भोजन समिती अशा निरनिराळ्या समित्या स्थापन करून त्यामध्ये प्रत्येकावरती जबाबदारी सोपवली जाते आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने 100% आपली जबाबदारी कशी पूर्ण करेल यासाठी प्रयत्नशील असतो. यावर्षीच्या नवरात्र उत्सवाचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजी केंद्रे तात्या यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. यामध्ये प्रथम आमच्या या संतोषी मातेचे मंदिर 15 जून 2015 रोजी इथे स्थापना झालेली आहे. या मंदिराची दररोज सकाळ संध्याकाळ साठे गुरुजी यांच्या हस्ते पूजा होते. तसेच नवरात्रीमध्ये सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 7:45 वाजता येथे मोठ्या उत्साहात सर्वांच्या सहकार्याने इथे आरती होऊन नंतर रास गरबा खेळला जातो. तसेच 9 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच लहान मुलांसाठी चमचा गोटी, संगीत खुर्ची, महिलांसाठी संगीत खुर्ची, तसेच इतर खेळ इथे घेतले जातात आणि आपल्या सोसायटीतील मुलांना आनंद आणि सगळ्या जणांची ओळख होण्याच्या दृष्टीने आणि बंधुभाव, प्रेम, जिव्हाळा हे मोठ्या उत्साहाने इथे साजरा होतो आणि सर्वजण आपापले एक बंधू समजूनच ह्या सोसायटीमध्ये नांदतात आणि हा उत्सव आपल्या पालीमध्ये सर्वात मोठा नवरात्र उत्सव असल्याचा सर्वांना अभिमान वाटतो. आणि या देवीची कृपा आमच्यावर असल्यामुळे इथे यावर्षी 9 दिवस इथे सर्वांच्या सहकार्याने भोजन दिलं जातं. त्यामुळे सर्वजण वेळेवर येऊन जवळजवळ रात्री 12 वाजेपर्यंत रास गरबा, दांडिया आणि विविध खेळ, संगीत खुर्ची, महिलांसाठी पैठणी हा खेळ येथे मोठ्या उत्साहाने सगळेजण सहभाग घेऊन साजरा करतात. धन्यवाद. मंदिर उभारणीच्या कामामध्ये कोणाचं योगदान आहे, काय सांगाल? आपल्या हे संतोषी मातेचं मंदिर उभारण्यामध्ये पालीचे प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री मोहन शेठजी ओसवाल यांच्या हस्ते येथे मंदिर निर्माण झालं आणि आपले पालीचे स्वामी नाजिरकर महाराज तसेच हुबळीचे स्वामी यांच्या हस्ते या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आणि ह्या मंदिराच्या कृपा आशीर्वादाने आमच्या ओसवाल प्लाझामध्ये सर्व सहकारी किंवा सर्व भाडेकरू, सर्व कुटुंब इथे गुण्यागोविंदाने आनंदाने नांदत आहेत. ताई काय नाव तुमचं? ओसवाल प्लाझामध्ये अतिशय सुंदर आणि रेखीव असे मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. देवीचा जागर कसा होतो या ठिकाणी, काय नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव सीमा बाबूराव घुले आणि या सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आमच्या या सुधागड पालीमध्ये एकमेव असं संतोषी मातेचं मंदिर जे मोहन शेठ ओसवाल यांनी बांधलेलं आहे आणि त्यामुळे या सोसायटीला सगळ्यात पालीमध्ये जास्त म्हणजे उत्साहाचं वातावरण आणि एकीचं वातावरण बघायला मिळतंय. त्याच्यानंतर प्रथम कमिटी अध्यक्ष वगैरे नेमले जातात. त्याच्यानंतर 9 दिवस म्हणजे कुठे निघून जातात हे कुणालाही कळत नाही. एवढ्या आनंदाच्या वातावरणामध्ये हे सण साजरा केला जातो.